पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जनआक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। कोंढव्यातील तरुणांकडून भिवरी गावातल्या तरुणांना मारहाण झाली होती। या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाकडून रॅली काढण्यात आली। आमदार गोपीचंद पडळकर आणि संजय जगताप यांच्या उपस्थितीत या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आखातातलं युद्ध अखेर 40व्या दिवशी थांबलं। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला इराण तयार। इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला। ट्रम्प यांची घोषणा। शस्त्रसंधी हा इराणचा विजय। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची प्रतिक्रिया। तर ट्रम्प यांचाही अमेरिकेच्या संपूर्ण विजयाचा दावा। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा इस्रायलनं खोडला। लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही इस्रायलचं स्पष्टीकरण। तर लेबनॉनमधले हल्ले थांबवले जातील असं शहबाज शरीफ यांचं वक्तव्य। युद्धविरामासाठी पाकिस्तानची मध्यस्थी फळाला। ट्रम्प यांनीही पाकिस्तानला श्रेय दिलं। ब्रिटनकडूनही कौतुक। 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये चर्चा। उपाध्यक्ष व्हान्स येण्याची शक्यता। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष। रस्त्यावर उतरत इराणी नागरिकांकडून मोज्तबा खामेनेईंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। आखाती देशातील शस्त्रसंधीनंतर भारतासह जगासाठी गुड न्यूज। ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताच कच्चं तेल स्वस्त। काल $115 वर असणाऱ्या किमती $95 पर्यंत घसरल्या। शस्त्रसंधीनंतर सराफा कट्ट्यावरही तेजी। सोन्याच्या दरांमध्ये 4,000 रुपयांची वाढ। चांदीही किलोमागे 10,000 रुपयांनी महाग। मुंबईमध्ये सोन्याचा भाव 1,52,000 रुपयांवर। शस्त्रसंधीत पाकिस्तानला मिळालेलं थँक्यू भारतासाठी चपराक। मोदी आणि जयशंकर यांनी राजीनामा द्यावा संजय राऊतांची मागणी। जयशंकर यांनी पाकला दलाल म्हटल्याची खिल्ली उडवली। भोंदू अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी। 3ऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी। उद्या कोर्टात हजर करून ताबा मिळवला। 2 वर्षांपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले समरजित घाटगे पुन्हा भाजपत परत। चंद्रकांत पाटील रवींद्र चव्हाणांनी गळ्यात भाजपचा गमछा घातला। पक्षात पुन्हा प्रवेश दिल्याबद्दल आभार मानले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।